पथकासारखी अशी एकच मेव जागा आहे त्यात मुली सेफ आहे. आपण म्हणतो की मुलीच रडतात. तुम्ही मुलं रडताना बघायचं असेल तर शेवटच्या दिवशी एखाद्या वादकानी एका पोरानी ढोल सोडला त्यानंतर तिचे डोळे बघा. मी तिच्या मागं लागलो, तिच्यासोबत कॉन्टॅक्ट केले. मी फक्त ढोल वाजवायला भेटेल त्यासाठी कॉन्टॅक्ट केले. हो, मी आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीसोबत बोललो असतो तर तिच्यासाठी, ते पण ढोल ताशासाठी. तो एक वेडच आहे आणि मला त्या वेड्यामध्ये सामील व्हायचंच होतं. मला ते वेडा पण जगायचाच होता. काही 1-2 किलोमीटरच्या अंतरावर पथक आहेत. हे परंपरा जपण्याचं काम करते की व्यापार करण्याचं काम करते? पब मध्ये, कॅफे मध्ये किंवा अशा अनेक गोष्टी आता आपण बघितलं की आता पुण्यामध्ये पण एक सीन ह्याच गोष्टीवरून झाला. ही जनरेशन ह्याच्यात वळती तर ही पथकाकडे वळत असेल तर मुलाला पण चांगल्या सवय लागेल, मुलीला पण चांगल्या सवय लागेल आणि परंपरा ही जपणं हे आपलं कामच आहे. बरोबर. फक्त माझ्या डोक्यातच होतं की मला ढोल वाजवायलाच जायचंय. एडिटिंग, जॉब, कॉलेज हे सर्व बाजूला. एक ठोका असतो, एक चाल असते, एक ताल असतं. जे आपले मावळे होते त्यांच्या ऊर्जेसाठी, त्यांच्या शक्तीसाठी ते रणवाद्य रणांगणामध्ये वापरले जायचे. शनिवार रविवारी मी 250 किलोमीटर जायचो कोपरगाव ते राजगुरुनगर फक्त ढोल वाजवण्यासाठी. त्यांचे कान तरसले राहतात ते वादन बघण्यासाठी, डोळे ते टिपून असतात ते वादन बघण्यासाठी. आणि जेव्हा त्या रोडावर वादन केलं जातं ते म्हणजे जगात सर्वात मोठं स्वर्गसुख. म्हणजे एखादा वादक जर तो वादक असेल त्यांनी त्या रोडावर वादन केलंच पाहिजे. तो रोड म्हणजे लक्ष्मी रोड. मित्र नमस्कार, मी सालिक. गणेशोत्सव म्हटलं की आपल्या आनंदाचा सण, आपल्या आवडीचा सण. आणि हा सण म्हटलं की सगळे धर्म एकत्र येऊन हा सण साजरी करतात. आणि या सणाला एक ओळख लागती, ती ढोलताशा पथकाची. तुम्ही बघितलं असेल, गणपती बसण्याच्या अगोदर 1 ते 2 महिन्या अगोदर आपल्याला चौकातून गल्लीतून ढोलताशाचा आवाज येतो. आणि या ढोलताशाचा इतिहास काय, याची संकल्पना काय, तेच आपण जाणून घेणार आहेत कलावंत ढोलताशा पथकाचे वादक प्रितेश माने यांच्याकडून. प्रितेश, स्वागत आहे महाराष्ट्र 24 एक्सप्रेस मध्ये. धन्यवाद तुमचं की मला इथं बोलवल्याबद्दल. तुम्ही प्रितेश, मला माहिती आहे की तू एक डायरेक्टर आहे, रायटर आहे, एडिटर आहे, तू कंपोजर सुद्धा आहे आणि तू एक ऍक्टर सुद्धा आहे. मी तुझे गाणे पण ऐकलेत की तू युट्यूबवर श्रीमानचे गाणे बनवले होते, ते महाराष्ट्रभर चर्चिलेत पण आहे. असे अनेक भूमिकांमध्ये आम्ही तुला पाहिलंय. पण वादकाची भूमिका तुझ्या जीवनात नक्की कशी आली? वादकाची भूमिका मी बघायला गेलं तर मी मागील 10 वर्षापासून ढोल ताशा पथकामध्ये वादन करत आलोय. सॉरी, माझी वादक ही भूमिका खूप लेट आली माझ्या जीवनात. म्हणजे 10 वर्षानंतर माझी ती वादक म्हणून भूमिका आली. ह्याच्या आधी मी नगर जिल्ह्यामधल्या कोपरगाव तालुक्यातला तिथं सार्वजनिक गणपती बसवले जायचे आणि तिथं ढोल ताशा लेझिम असा प्रकार होता आणि मी लेझिम मध्ये होतो. पण लेझिम मध्ये माझी ओढ नसल्यामुळे मी ऑटोमॅटिक ढोल ताशाकडे वळला गेलो. आणि तेव्हापासून की लहानपणापासून म्हणजे 6-7 वर्षापासून मी ढोल ताशाकडे होतो. आणि काय कारणाने नंतर मला आहे ना 4 ते 5 वर्षानंतर ते स्विच करायला लागलो. म्हणजे आमचं घर चेंज झालं आणि त्यानंतर मी ढोल ताशापासून मी थोडासा लांब जातो. ढोल ताशापासून थोडा मी लांब झालो. त्यानंतर मग मी कोपरगावमध्ये आहे ना एक मानाचा गणपती मुंबादेवी, त्या तरुण मंडळामध्ये मी जॉईन झालो वादनासाठी, म्हणजे ढोल ताशासाठी. आणि बेसिकली आहे ना, जर आपण लेझिमचा प्रकार बघितला की 2 ते 3 बीट असता ढोलाच्या, त्याच्यावर वाजवलं जायचं नाही. पण जेव्हा मी मुंबादेवी ह्या मंडळामध्ये गेलो आणि त्यानंतर मला ढोल ताशा नेमकं काय आहे, कसं वाजवलं जातं, नेमकं त्याचे प्रकार काय. आधी मी फक्त ढोल ताशाच्या मागे वेडा होतो. आता मी प्रेमातच पडलो होतो तेव्हापासून की ढोल ताशाने आपल्याला, तू तसा नगरचा आहे, आपल्याला माहिती की तुला माहित असेल की आपल्या इथं आहे ना फायबरचे ढोल वापरले जातात. बरोबर. आणि फायबरचे हे ढोल जे होते ते मी रोज गणपती यायच्या आधी आहे ना 4 दिवस आधी आणि गणपतीमध्ये रोज प्रॅक्टिस करायचा, सराव करायचा आणि शेवटच्या दिवशी आहे ना जल्लोषामध्ये मिरवणूक करायचं. पण 10वीला असताना मी काय कारणाने कोल्हापूरला गेलो आणि तिथं गेल्यानंतर ढोल ताशापासून माझा हा एक दुरावा आला. आणि त्यानंतर मला खरंच गणपतीमुळे मला कोपरगावला येता आलं नाही, कॉलेजमुळे, सॉरी आपलं स्कूलमुळे. आणि त्यानंतर मग मी जे खूप मिस करत
पण बेसिकली तेव्हा जिओ आलतं, जर माहित असेल की 2017 16-15च्या दरम्यान जिओ आलतं. आणि तेव्हा युट्यूबवर मी आहे ना व्हिडिओ बघत होतो आणि तेव्हा मला पुणेरी ढोल एक असा व्हिडिओ दिसला होता आणि मी तर असंच क्लिक केला आणि त्यावर बघतो की थोडं जुन्या काळातले ढोल, जे चांबडी ढोल, दोरी बांधून ते, आणि त्याचा बेसिकली आवाज मोबाईलमध्ये खूप कमी येत होता. आणि मी तेव्हा ते व्हिडिओ पाहिला. तेव्हा आपण जर बघायला गेलं की तबला असतो, तबल्याला पण चांबड असतं. आणि तसं आपण आहे ना तबल्याचा आवाज पाहिला एक हाताने आणि ताशाचा आवाज केला. ताशा हा फायबरचा असतो, पानं असतं. ही आवाज पाहिला, ताशाचा आवाज जास्त येणार, जास्त कारण तो एक प्रकारच वेगळा आहे. तर मी बेसिकली तेव्हा म्हटलो की नेमकं काय हे, किती चीप वाटतंय ते, म्हणजे एवढं चांगलं, म्हणजे तेव्हा माझी भूमिकाच बदलली होती की हे चांबडी ढोल ओके नाही, चांगले नाही. त्यानंतर मग गणेश उत्सव आला. कोल्हापूरमध्ये मी फिरत होतो मिरवणूकमध्ये आणि माझा एक मित्र आहे, त्याला मी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या की मला आठवण येते ढोल ताशाची, मी वाजवायचं असं तसं. आणि तो मला म्हटला की पुढच्या चौकात मिरवणूक चालली आणि तो ढोल ताशा वाजवले. आणि मी खूप आनंदात तेव्हा मी गेलो आणि तेव्हा ताशाची तरी चालू होती, म्हणजे ढोलाचा आवाज नव्हता, फक्त ताशाची तरी चालू होती. आणि मी गर्दीतून कसा तरी पुढे गेलो आणि तेव्हा मला कळालं की चांबडी ढोल आहे. आणि तेव्हा मी चांबडी ढोल बघितले ना, माझी इच्छाच मेली की अरे नाही बघायचं. मी निघतच होतो बाहेर, तेवढा पहिला ठोका पडला. आणि अजून पण आहे ना अंगावर काटा येतं हे सांगताना की जेव्हा तो पहिला ठोका पडला, म्हणजे मी काय फूट मागं आलो आणि तो आवाज, आणि मी स्वतः ते लाईव्ह बघितलंय, मी स्वतः ही गोष्ट अनुभवली, तरी पण मला सांगता येत नाही की नेमकं ती परिस्थिती काय होती. आणि बेसिकली आमच्याकडे वेळ नव्हता, मोजून 10 ते 15 मिनिटं थांबायचं होतं, पण ते वादन मी कम्प्लीट 4.5 तास मी वादन तिथं उभा राहून पाहिलं. म्हणजे हा जी माझी मानसिक, जी माझ्या डोक्यात चांबडी ढोलाबद्दल जी गैरसमज होते, ते अक्षरशः बदलून गेलते. आणि मी त्यानंतर आहे ना कोपरगावला वापस आलो आणि मला परत मुंबादेवीमध्ये मी मागील 2 वर्ष आधी वाजवलं होतं. परत मला चान्स होता मुंबादेवीमध्ये मंडळात वाजवायचा. पण जेव्हा मी त्या मंडळात गेलो आणि ते ढोलचा आवाज पाहिला, कुठं ना कुठं मला नाही का ते एक म्हणता ना की एखादी गोष्ट आपल्या मनातून गेली तर जातीच ती. आणि मला इच्छाच झाली नाही वाजवायची. मग मी 2 वर्ष वाट पाहिले. मी अनेक पुणे नगर अशा अनेक पथकांमध्ये मी कॉन्टॅक्ट केले, ऑनलाईन फॉर्म भरले, पण बेसिकली माझं ते सक्सेस झालं नाही. का? त्याचं रिझन असं आहे की आम्ही जे मंडळात वाजवायचो ते गणपती चालू व्हायच्या आधी 5 दिवस आधी आणि गणपती 10 दिवस, म्हणजे मोजून 15 दिवस आम्ही वादन करायचो किंवा प्रॅक्टिस करायचो. बरोबर. पण तेव्हा मला समजलं की चांबडी ढोल त्याची सराव हे मागील 2 महिन्या आधीच चालू होती. आणि कसं 2 महिन्या आधी आहे ना, म्हणजे आपण एवढ्या लांब, म्हणजे 250 किलोमीटर 300 किलोमीटर आपण ट्रॅव्हलिंग नाही करू शकत. बरोबर. तसं 250 किलोमीटर 350 किलोमीटर आपण आहे ना ट्रॅव्हलिंग नाही करू शकत रोज. आणि प्रॅक्टिसला की तिथं कंपल्सरी होतं की तुम्हाला प्रॅक्टिसला यायलाच लागेल, हे पथकाचे रूल आहे. जर तू काही गोष्टी जाणवल्या असेल तुला की पथकामध्ये सर्वात जास्त रूल पाळले जातात आणि त्यातला एक आहे की वेळ आणि तुमचं प्रेझेंटी ही सर्वात मोठी. जसं आपल्या शाळेत आहे ना 75% आहे ना प्रेझेंटी लागते, पण पथकामध्ये 95% प्रेझेंटी पाहिजे, तरच ढोल भेटतो. आणि म्हणजे एवढं जॉब सोडून हे सर्व सोडून लोक तिथं प्रेझेंटी लावतात रोज. तो एक वेडच आहे आणि मला त्या वेड्यामध्ये सामील व्हायचंच होतं, मला ते वेडा पण जगायचाच होता. तर मी खूप कॉन्टॅक्ट केले. कॉलेजमध्ये असताना तेजू नावाची फ्रेंड होती, तिचं मी इंस्टाग्राम असं उचकत होतो आणि तेव्हा मला दिसलं की तिने ढोल बांधलेला आहे, चांबडी ढोल. मी तिच्या मागं लागलो, तिच्यासोबत कॉन्टॅक्ट केले. मी फक्त ढोल वाजवायला भेटन त्यासाठी कॉन्टॅक्ट केले. हो, मी आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीसोबत बोललो असतो तर तिच्यासाठी, ते पण ढोल ताशासाठी. आणि मी जेव्हा तिला बोललो, तिने मला आहे ना सांगते म्हटले आणि एक कॉन्टॅक्ट करून दिला, राजगुरुनगर खेड. आपल्या इथून काही 50-60 किलोमीटरवर आहे. तिथं राजगुरुनगर खेड राजगुरुनगर मध्ये महात्मा पथक नावाचं पथक आहे, महात्मा ढोल ताशा पथक. आणि त्यामध्ये तिने एक मयूर कडू नावाचा मुलगा होता, त्याला कॉन्टॅक्ट करून दिला. त्यांनी कॉल केला, आमचा कॉल झाला. त्याला म्हटलं दादा मला वाजवायचंय, खूप इच्छा आहे, खूप मी इच्छुक आहे, मला वाजवायचंच आहे. तर त्यांनी मला ये म्हटलं, पण मी म्हटलो की मी तेवढा वेळ नाही देऊ शकत. ओके, तुमच्या रूल नाही फॉलो करू शकत. मग कधी येऊ शकतो? शनिवार रविवारी. तर शनिवार रविवारी मी
2 वर्ष 2018 आणि 19 फक्त शनिवार रविवारी मी 250 किलोमीटर जायचो कोपरगाव ते राजगुरुनगर राजगुरू नका फक्त ढोल वाजण्यासाठी. ढोल वाजवण्यासाठी. आणि बेसिकली मी पहिलं 2018ला ढोल नाही घेतला. याचं कारण होतं की ढोलाचे चाल जेव्हा मी पहिल्यांदा गेलो म्हणजे ते माझं लेझिम ढोल पथकामधून ते प्रॉपर एक मंडळाच्या ढोल पथकात गेलं आणि तिथून ते पथकात गेलो मेन पथकात जे तिथं चाली पूर्ण बदलून गेल्या. एक ठोका असतो, एक चाल असते, एक ताल असतं जे मला समज आणि मी थोडा भिलो की नाही का आपलं चुकेल त्या गोष्टी ऑलरेडी आपण येऊ नाही शकत. ताशा जमत होता, ताशा आपल्या हातात आहे तर ताशा मी पहिला 2018 मध्ये ताशा वाजवला. त्यानंतर मी ढोल कंटिन्यू केला. मी थँक्यू म्हणेन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तेजू, मयूर दादा आणि विशाल दादा ताशाचा प्रमुख होता आणि मयूर दादा ढोलाचा प्रमुख होता. त्यांनी मी विशाल दादाच्या मयूर दादाच्या घरी राहायचो म्हणजे म्हणजे त्यांच्या आईनी पण मला आहे ना खूप माया लावली. मी दर शनिवार जायचो तेव्हा मला ते काळजी करायचे. मी फक्त ढोल म्हणजे 350 किलोमीटरचा प्रवास फक्त ढोल वाजण्यासाठी. फक्त ढोल वाजवणं बाकी काय नाही. म्हणजे मी एक गोष्ट आहे की मी जॉब पण सोडलाय. त्याचा इतिहास थोडा वेगळा आहे तर थोडासा लय आपला व्हिडिओ वाढेल. आणि मग मी त्यानंतर आहे ना ढोल आणि काय कारणाशी नंतर आहे ना म्हणजे जे मयूर दादा होतं विशाल दादा जॉबमुळे ते पथक पुढे कंटिन्यू झालं नाही. तर कोविड आला, कोविड नंतर कंटिन्यू झालं नाही. त्यानंतर माझं ढोल ताशा हे मला साईडला राहिलं आणि मी अनेक बाकीच्या पथकामध्ये कॉन्टॅक्ट केला पण कुठे मला चान्स तेच परत वेळ टायमिंग आणि डेट या नाही मॅच होत होता. त्यानंतर रोशन दादा आहे त्याचं पेनमध्ये रोशन दादा जो तू जे गाण्यांचा उल्लेख केला श्रीमानच्या त्याचा सिंगर रोशन दादाचा स्वतःचा आहे ना पथक आहे स्पर्श नावाचं पेनला दादर पेनला त्याच्याकडे 1 वर्ष वाजवलं मी. त्यानंतर माझं एक श्रीमानमुळे मला काय अनेक पथकाचे कॉन्टॅक्ट भेटले. ते समोरून मला बोलवायचे की दादा हे वाजवायला. मग मी 1-2 दिवस वाजवायला जायचो. पण मी अजून तर आत्ता हा प्रवास आहे ना कमी कमी 8 वर्षाचा आहे. ओके, हा तुम्हाला जर आपल्या बोलण्यात छोटा वाटत असेल पण लहानपणापासून तर हा प्रवास आहे ढोल ताशाचा. पण मी अजून वादक म्हणून झालो नाही. मी वादक ही भूमिका माझ्या हातात आलेली नाही आलो. त्याचं रिझन असं आहे की ते पारंपरिक हात असतात ढोलाचे. ते ढोलाचे पारंपरिक हात आहे ना वाजवण्यासाठी कला असते, एक टायमिंग असतो. ते मला जमतच नव्हतं. मला पहिल्यांदा ऐकायला लागायचं की नेमकं कसा ठोका पाडायचा. त्यानंतर मी ही ठोका पाडू शकत होतो. म्हणजे मी प्रॉपर वादक नव्हतो. त्यानंतर मग मी मागील 2 वर्षापासून कलावंत जे पुण्यातलं आहे ना कलाकारांचं प्रीमियम बेसिकचं आहे ना एक पथक आहे. त्यामध्ये मी ट्राय करत होतो. मी जसं तू बोलला मी प्रोफेशनल एडिटर डायरेक्टर आहे. म्हणजे अनेक प्रोजेक्ट केले पण ते प्रोजेक्ट मोठे नसल्यामुळे मला कुठं असं माझं नाव देता आलं आणि त्या कारणाने मला त्या पथकामध्ये एंट्री भेटत नव्हती कारण मला ते आयडेंटिटी होत नव्हती माझी व्हेरिफिकेशन. आणि त्यानंतर मग मी फायनान्सच्या जॉबला होतो. XYZचं फायनान्स आहे, मोठं फायनान्स आहे भारतातलं. त्या फायनान्समध्ये मी होतो आणि अचानक माझ्या डोक्यात आलं की अरे 8 महिने बाकी गणपती येत आहे आणि ढोल वाजवायचा आणि कलावंतामध्ये तर मी त्या दिवशी काय झालं मी मेल टाकला रिझाईन केलं पहिल्याच दिवशी. आता घरी आलो काय करायचं म्हटलं मी एडिटिंग करतो पुण्याला जातो एडिटिंग करतो हे करतो ते करतो. घरच्यांनी ठीक आहे चल कर तुला 1 वर्ष देतो. फक्त माझ्या डोक्यातच होतं की मला ढोल वाजवायलाच जायचंय. एडिटिंग जॉब कॉलेज हे सर्व बाजूला पण घरच्यांसाठी काहीतरी आपल्या पोरं पाठवत आहे घरच्यांसाठी. आणि पुण्यात राहायचं म्हटलं तर आहे ना छोटी गोष्ट नाही. बरोबर आहे की आता तू पण पुण्यात राहिलेला आहे की खर्च लागतो ह्या गोष्टी लागतो. तर मी पुण्यामध्ये आलो आणि मला फिल्ममध्ये मी साईट रोल केले एडिटिंगचे साईटला कामं केले. एक न्यूज चॅनल होतं त्या न्यूज चॅनलमध्ये काम केलं. आत्ता पण एका फ्रीलान्सिंगमध्ये पण कामं करतोय. एक फिल्मचं पण प्रोजेक्ट चालू आहे. अशी अनेक कामं चालू आहे. त्यानंतर माझी एक आयडेंटिटी बनली. एक मी मेंबर झालो जे इंडस्ट्रीमध्ये कलाकार असतात त्यांचा मेंबर झालो आणि त्यानुसार मला कलावंतामध्ये 2024ला एंट्री भेटली. म्हणजे याच वर्षी. आणि खरं सांगतो की जेव्हा मी त्या शाळेत पाऊल टाकलं आणि तेव्हा नाही का खरंच अभिमानाने वाटलं की अरे यार इथपर्यंत स्वप्न बघता लोक आणि आपण पोचलोय नाही का की चला वशिला जाऊन हे ते करून झालं असतं तर एवढं वाटलं नसतं. पण 8 वर्षाची जी मेहनत होती ती एकदा नाही का म्हणजे आता प्रॉपर आपल्याला ढोल वाजवायला भेटणार टायमिंग देणार कलावंतासारखा. आणि आपल्या एडिटिंगचं कसं राहतं की वेळ द्यायला लागतो
जॉबला पण. हो. त्यामुळे मला थोडा फ्री टाइम पण पाहिजे होता. त्यानंतर मग मी आहे ना कलावंतामध्ये 2 महिने प्रॅक्टिस केली. 2 महिने मी केलो. आत्ता मी पहिला जो कलावंतामध्ये पहिल्या दिवशी जॉईन झालतो, प्रितेश माने होतो. तो फक्त प्रितेश माने होतो, एडिटर प्रितेश माने. आत्ता जो आहे तुझ्याशी बोलतोय, तो वादक प्रितेश माने. म्हणजे आता माझा ढोल ताशामध्ये आहे ना, कोणी म्हणजे प्रॉपर ढोल वाजवताना कोण हात पकडू शकत पकडू नाही. शकत नाही. म्हणजे कोणताही ठोका सांग, कोणताही हात सांग, मी मारणार, करणार, वाजवणार. आणि ही भूमिका ह्या 8 वर्षानंतर म्हणजे तू म्हणू शकतो की ते 10 वर्ष मी तो प्रवास केला ढोल ताशासाठी. तर तो प्रवास माझा ह्या 2 महिन्यात आहे ना एवढा सक्सेस झाला की त्यामुळे मला वादक ही भूमिका भेटलं. आणि आनंद वाटतो की वादन करणार कलावंतासाठी, बाप्पासाठी वादन करणार. आणि एक अ, अ, एक म्हणू शकतो की माझ्यासाठी एक स्वप्न झालंय. जे तुझ्या मला बोलण्यात दिसलं, तू जे सांगितलं की तुमची 2 महिन्याची मेहनत असते, 8 ते 15 दिवसाचा खेळ नसतो हा. हम्म. पूर्ण वादन करायचं म्हटलं. बरोबर आहे. त्याची सुरुवात कशी झाली आणि ढोल ताशाचा इतिहास काय हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. ढोल ताशाचा इतिहास नाही का, हा जर बघायला गेला ना आता लाईक खूप जणांना वाटतो की ढोल ताशाचा इतिहास आहे ना हा आत्ता चालू झालाय. म्हणजे आत्ता म्हणजे मागील 20 ते 15 वर्षापासून ढोल ताशाचा इतिहास चालू झालाय. पण ते खोट आहे. ढोल ताशाचा इतिहास खूप आधी चालू झालाय. पण फक्त फरक एवढा आहे की ढोल ताशाला फक्त आणि फक्त एक वाद्य म्हणून बघतो आपण. पण ते वाद्य नसून तर रणवाद्य येते. ओके. रणवाद्य म्हणजे रणांगणात वापरले जाणारे वाद्य. वाद्य. जे आपले मावळे होते त्यांच्या ऊर्जेसाठी, त्यांच्या शक्तीसाठी ते रणवाद्य रणांगणामध्ये वापरले जायचे. त्यानंतर अनेक जत्रेमध्ये, उरसामध्ये आत्ताही तू गावाकडचा आहे तर तुला माहिती की तुमचं जे काही जत्रा असेल, यात्रा असेल तर नक्कीच इथं वाद्य असतात. वाद्य असतं, बरोबर. वाद्य पारंपरिक. पारंपरिक वाद्य असतात. आणि त्यातलंच म्हणजे ढोल ताशा हे पारंपरिक वाद्य आहे. आणि ढोल ताशा हे पारंपरिक वाद्य त्यामध्ये आहे ना सांबळ अनेक अशा गोष्टी येतात. ढोल ताशा हे आहे ना ह्याच वाद्यांमधला एक भाग आहे. वाद्य जे असतं ते आपल्या सणावारांमध्ये सगळीकडे वाजवलं जायचं. बट ढोल ताशा ही खरी संकल्पना 1965 साली आली. 1965 साली गणपतीमध्ये दंगली झाल्या. आणि त्या दंगलीच्या कारणामुळे मिरवणुकीमध्ये ढोल ताशा अदर वाद्य हे वाजवायला बंदी होती. आणि त्याच बंदीला खोडून काढण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉक्टर अप्पासाहेब पेंडसे त्यांनी आपल्या गळ्यात ताशा घेऊन ते लक्ष्मी रोडच्या चौकात ताशा वाजवायला चालू केला ते. आणि आसपासचे जे लोक होते ते पण त्या उपक्रमामध्ये सामील झाले. आणि तेव्हा ते जी बंदी होती ती खोडून काढली. त्यानंतर नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे वाद्य हे वापरले गेले त्या मिरवणूकमध्ये. त्यानंतर आप्पासाहेबांना कल्पना आली की आपण ह्याचं रूपांतर आहे ना एक पथक म्हणून करू शकतो का. आणि त्यांनी प्रामुख्याने 2 वाद्य घेतले ते म्हणजे ताशा, ढोल. जर आपण बघायला गेलं ना ताशाशिवाय ढोल कमी आणि कमी ढोलाशिवाय ताशा कमी. त्यामुळे ते 2 वाद्य घेतले. ते 2 वाद्य घेऊन त्यांनी लेझिम पथक ओपन केलं. आपण म्हणू शकतो की ढोल ताशाचे संस्थापक हे डॉक्टर अप्पासाहेब पेंडसे. त्यानंतर त्यांनी आहे ना स्वतः त्यांनी संकल्पना मांडली त्या गोष्टीचे आहे ना स्वतः ढोलाचे आहे ना 7 ते 8 हात काढले त्यांनी. 5-6 हात. ते काय जो इतिहास आहे आतापर्यंत जो इतिहास खरा आहे तो हाच आहे की ढोल ताशाची सुरुवात खूप आधी होती. ओके. ते वाद्य म्हणून वापरले जायचे. त्यानंतर त्याचा पथकात रूपांतर झालं. आणि ही जी परंपरा आहे आत्ताही पुण्यामधले अनेक पथक जपतात. आणि जे काय आता आपण जे बघतो दरवर्षी आहे ना बाप्पाच्या मिरवणुकीला बघतो अदर ठिकाणी काय सण असेल ते असं की प्रामुख्याने आकर्षण म्हणजे ढोल ताशा असतो. आणि तीच आप्पासाहेबांनी ती जे पारंपरिक ढोल ताशाची परंपरा चालू केली ती आतापर्यंत जपत आलेली. नक्कीच हा इतिहास जाणून घ्यायला खूप आवडलं. ही परंपरा जपली जाते पथकाकडून, या गोष्टीचा अभिमान आहे. पण परंपरा जपली जाते त्याचबरोबर पथकावर एक आरोप लावला जातो, तो म्हणजे पथक हे मॅरेज बरोबर चालवण्याचं काम करतं. त्यामागं हे पाठीमागची गोष्ट काय? खरं बघितलं गेलं ना हा आरोप लावलाच जातो की ढोल ताशा पथक हे मॅरेज ब्युरो चालवायचं काम करतं. पण
पहिल्यांदा आपल्याला पथकाची पाठीमागची भूमिका ही समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. नक्कीच काही लोक मुलं मुली एकत्र असतात, काहींचे मन जुळतात आणि प्रेम होतं, काही लग्नही करतात, हे पुढचा भाग. पण फक्त हे पथकामध्येच होतं का? अदर ठिकाणी पण होतं, कॉलेजमध्ये होतं, ऑफिसमध्ये 2 कलिका असेल त्यांच्यात होतं, आता स्कूलमध्ये पण ह्या गोष्टी व्हायला लागल्या आजकाल. बरोबर. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की तिथं प्रेम प्रकरण होत नाही. तुम्ही पथकालाच का हायलाइट करता? पण एक गोष्ट आहे त्याच्यात की पथकामध्ये जर तुम्ही ही गोष्ट हायलाइट करत असेल की मॅरेज ब्युरो चालवण्याचं काम केलं जातं, ते अक्षरशः खोटं आहे. जर बघायला गेलं ना, ढोल तशा पथकासारखं शिस्तबद्ध हे कोणतंच ठिकाण नाहीये. बरोबर. तिथं एवढे रूल आहे, एवढ्या काय गोष्टी आहे की तिथं प्रत्येक जण पाळतो. जो पोरगा पोरगी खरात साधा एक चमचा उचलत नाही, ताट उचलत नाही, ते इथं ढोल उचलतात. ढोल उचलता. आणि तिथं काय रूल्स असतात की तुम्हाला ह्या गोष्टीच करायच्या, त्या गोष्टीच वागायच्या आहे आणि ह्या गोष्टीच केलं जातं. ह्यामध्ये बघायला गेलं ना, त्यामध्ये एकच विचारायचे सगळे लोक असतात, ते म्हणजे वादक. वादक. आणि जर वादक एक मुलगा मुलगी एकमेकांना आहे ना, वादक ह्या भूमिकेवर आहे ना प्रेम करत असेल तर काय वाईट आहे? अनेक मी पथक पाहिले. मी अक्षरशः मी म्हटलोय की माझा ढोल ताशा म्हणजे चांबडी ढोल हा प्रकार मला 5 ते 6 वर्षापासून मी पथक फिरत आलेले. अनेक कपल आहे की ते पथकात भेटले, त्यांनी नंतर प्रेम झालं, लग्न केलं आणि आजही ते दोघं जॉब करताना एकत्र ढोल वाजवतात. आपण बघतो की कॉलेजमध्ये होतं, कॉलेजमध्ये होतं, ऑफिसमध्ये होतं, ऑफिसमध्ये होतं. प्रकरण होतं, पण ते पुढे टिकत नाही लव्ह मॅरेज. हम्म. पण पथकामधले असं एकही केस नसेल की ती टिकली नसेल. टिकली नसेल. सर्व टिकले. ओके, माझ्या अंदाजे जे आतापर्यंत मी बघत आलोय तर तुम्ही हिस्ट्री काढू पण शकता त्या गोष्टीची. आणि आपण जर एक गोष्ट मी त्यात ऍड ऑन करेल की जर आपण आहे ना मुला मुलीचे गुण मिळवण्यासाठी पत्रिका जुळवत असेल तर त्याच्यात एक वादक म्हणून पण गुण ऍड करा. ऍड करा. बरोबर. आणि आपल्या जर एकाच विचाराचे लोक आहे ना एकत्र येत असेल तर चांगलंच आहे ना. म्हणजे घरच्यांसाठी पण चांगलं आहे आणि त्या दोन लोकांसाठी पण चांगलंच आहे. बरोबर. शेवटी वर्षभर काम बिम करून आहे ना परत पथकातच वाजवायला यायचंय. हो. हा की तो आरोप लावला जातो ना की पथक मॅरेज ब्युरो चालवलं जातं, तर हे खोट आहे. आणि जर ह्याच्यातच एक गोष्ट ऍड करायची म्हटलं ना, आता आपण जर बघितलं आताची सिच्युएशन खूप बिकट आहे, मुली सेफ नाहीये. बरोबर. पण पथकासारखी अशी एकच मेव जागा आहे त्यात मुली सेफ सेफ आहे. बघायला गेलं ना, आमची प्रॅक्टिस आहे ना 9:30-10 वाजेपर्यंत चालू असते. मग आम्ही बसतो, गप्पा मारतो, ती वेळ 11 पर्यंत जाते. प्रत्येक मुलगीचा घरी जाताना आहे ना भीती असते की आपण कसं जाणार. पण जे पथकातल्या मुली असतात ना त्यांनाही काळजी नसते आणि त्याच्या घरच्यांनाही काळजी नसते. असते. बरोबर. कारण पथकामधला प्रत्येक पोरगा हा विश्वासू पोरगा असतो, ह्यांना वाटतं. घरच्यांना पण तेच वाटतं की आपली पोरगी पथकात गेली तर सेफली राहील. तर तुम्ही जर अशा चांगल्या गोष्टी जिथं घडवल्या जात आहे, चांगल्या गोष्टी शिकवल्या जात आहे, त्या गोष्टींना तुम्ही आरोप लावणार तर हे चुकीचं आहे माझ्या मते. नक्कीच त्या गोष्टीवर प्रत्येकाने विचार केला पाहिजे. पथक हे माणुसकी जपण्याचं आणि शिस्तीचं एक शिकवण देतं. बरोबर. बरोबर. पण यामध्ये बघायला गेलं आता आणि पथक झालेत ते पुण्यात असते किंवा पुण्यामध्ये काही अंतरावर बघितलं तर काही 1-2 किलोमीटरच्या अंतरावर पथक आहेत. हे परंपरा जपण्याचं काम करते की व्यापार करण्याचं काम करते हे आम्हाला घ्यायला नक्की आवडेल. नक्कीच चांगला क्वेश्चन विचारताय तुम्ही. प्रश्न हा खूप छान आहे. जर ह्या प्रश्नामध्ये तुम्ही जरा मोड वाईज जर हा प्रश्न तुम्ही जरा मोडला, पथकांचा व्यापार झालाय ओके, पण ते पथकांसाठी झालाय, वादकासाठी व्यापार नाही. आजही वादक आपलं स्वतःचं ऑफिस सोडून, आपलं स्वतःचं घर सोडून, आपलं स्वतःची कामं सोडून पथकामध्ये 3 ते 4.5 तास वेळ देतो, ते पण एकही रुपये न घेता. बरोबर. तर वादकासाठी हा व्यापार नाहीये, हा पथकांसाठी व्यापार आहे. आणि जर बघायला गेलं तर तो पथकांसाठी पण व्यापार महत्वाचा आहे. कारण पथक चालवणं ही छोटी गोष्ट नाहीये. मोठं भांडवल मोठं साहित्य लागतं. पथक चालवणं ही छोटी गोष्ट नाहीये. त्यामध्ये अनेक खर्च राहतो, ढोलाचा मेंटेनन्स असतो, जो 2 महिने प्रॅक्टिस चालती त्या 2 महिन्याचा तो शेड बांधला जातो,
त्या शेडचे पैसे, ह्या गोष्टी चालवल्या जातात. आणि विशेष म्हणजे मी एक गोष्ट हायलाईट करेल की आत्तापर्यंत 99% किंवा 95% ओके 95% पथक असे आहे की त्या पथकांनी आतापर्यंत राजकारणीचा कधी मदत घेतलेली नाही, राजकारणी लोकांची मदत घेतलेली नाही. तर राजकारणींची मदत घेतली नाहीये तर त्यांच्याकडे ते स्वतः पैसे नाही टाकू शकत. 4 जण 5 जण 10 जण एकत्र आले तरी एवढा पैसा जमा होऊ नाही शकत. त्या कारणासाठी पथक हे व्यापार करतं. जे वादन केलं जातं त्या वादनाचे पैसे घेतले जातात आणि ते वादनाचे पैसे चांगल्या गोष्टीत वापरले जातात. आणि चांगल्या म्हणजे एक वादनासाठी मेंटेनन्ससाठी हा खर्च वापरला जातो. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की पुण्यातल्या प्रत्येक पथकाचं एक ॲम्ब्युलन्स आहे. पुण्यातल्या पुण्यातला प्रत्येक पथक हा रक्तदान शिबिर भरवतो. त्याचा पैसा तो काय ऑटोमॅटिक येत नाही का, पथकांकडे पैशांचं झाड नाही. बरोबर. ह्या गोष्टी करण्यासाठी. आणि ते कधी करता पद्धत की जेव्हा वादनातून एक्स्ट्रा पैसे येतात तर तो पैसा लावायचा कुठं, तो ह्या समाजसेवेच्या कार्यामध्ये लावला जातो. आणि त्यामुळे पथकाचा जो व्यापार झालाय तो एक प्रकारे बघायला गेलं तर आहे ना चांगलं आहे. आणि दुसरा जो पथकाचा व्यापार झालाय एक प्रकारे बघायला गेलं तर तो गरजेचा आहे. आणि दुसरा एक प्रश्न होता की गल्ली गल्लीत आहे ना पथक झाले. त्याचं कारण असं आहे की आपली गव्हर्नमेंट किंवा ढोल ताशासाठी काही रूल दिलेले, त्या रूल मध्ये बघायला गेलं तर 50 ढोल आणि 10 ताशेच्या वर लावू शकत नाही. आणि एका पथकामध्ये कमी कमी 120-130 पोरी राहतात. जर आमचं कलावंतच बघायला गेलं तर 160 ते 70 पोरपुरी तर आणि 50 ढोल वापरणार आहे आम्ही. ओके, ती गोष्ट वेगळी की आमच्या ह्याच्यात रिप्लेसमेंट आहे, अशा काही गोष्टी आहे की आम्हाला प्रत्येकाला थोडं थोडं वादन करायला भेटतं. पण मला एक सांगा की अनेक पथके त्यांच्यामध्ये फक्त 50 ढोलच लावायची परमिशन आहे, तर बाकीचे 60 पोरं करणार काय, पुढच्या वर्षीची वाट बघणार. बरोबर. त्यांना पण कुठंतरी ऑप्शन पाहिजे ना. आणि आता बघायला गेलं ना आत्ताची काही जनरेशन ते पब मध्ये कॅफेमध्ये किंवा अशा अनेक गोष्टी आता आपण बघितलं की आता पुण्यामध्ये पण एक सीन ह्याच गोष्टीवरून झाला. ही जनरेशन ह्याच्यात वळती तर ही पथकाकडे वळत असेल तर मुलाला पण चांगल्या सवय लागेल, मुलीला पण चांगल्या सवय लागेल. आणि परंपरा ही जपणं हे आपलं कामच आहे. बरोबर. कोणताही पथक बघायला गेलं ना आपण पहिल्यांदा पहिल्यांदा प्रथा जपतं, बरोबर. त्यानंतर माणुसकी जपतं आणि त्यानंतर आहे ना जो काही लोकांचा विश्वास असेल तो जपतं. आणि त्यामध्येच काय हे म्हणता ना की बाबा 10 लोक चांगले बोलत असेल तर 11 माणूस असतोच, व्यक्ती असतीच की ती वाईट बोलणार आहे. आणि आपल्याला हायलाइट आहे ना ही 11वीच व्यक्ती होती. आणि त्या लोक चांगले बोलतात ते हायलाइट होत. हा हायलाइट होत नाही. मग पथकामध्ये जर तुम्ही प्रत्येक जे पथकामध्ये वादक आहे, म्हणजे माझ्या आईला पण विचारलं किंवा माझे काही फ्रेंड आहे त्यांच्या घरी पण विचारलं की तुमचा मुलगा ढोल वाजवायला जातो किंवा असं असं ते व्यापार होतोय किंवा असं असं ते होतंय, पैसा विसा हे गोष्टी किंवा प्रेम प्रकरण ह्या गोष्टी सर्व होत आहे. माझ्या आईचं एकच म्हणणं आहे की माझा पोरगा सिगरेट पित नाही, दारू पित नाही, कोणी व्यसन करत नाही, पण एक व्यसन आहे त्याला ढोल ताशाचं, हे आम्हाला आवडेल. आणि नक्कीच हे पथक जपण्याचं काम करतं. आणि त्याच कारणामुळे नाही का जे मी मगाशी बोललो तुम्हाला की पथकांच्या आहे ना जी निर्मिती आहे ती दिवसादिवसात ह्या कारणाने वाढू राहिली की संख्या वाढत चालली वादकाची. बरोबर. आणि त्या कारणासाठी पथक पाहिजे. एखादा वादक आहे ना 1 वर्षाची वाट नाही बघू शकत. खूप इच्छा राहते वादनाची, मोजून तो 10 मिनिटं भेटू दे किंवा अर्धा तास भेटू दे, पण वादन हे इम्पॉर्टंट आहे एखाद्या वादकासाठी. तर त्याच कारणासाठी अनेक पथक ओपन होत आहे, अनेक पथक मध्ये आहे ना लोक सामील होत आहे. आणि मला वाटतंय की व्यापार आणि पथकांची वाट ही होत राहणार आहे आणि ती झाली पाहिजे. त्यांनी आपली जी आत्ताची पिढी आहे ती चांगल्या वळणाला लागेल. काही जे वाईट गोष्टी चालू आहे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये त्या गोष्टी बंद होईल. आणि मी तर बोलेल की गव्हर्नमेंटनी हे तर आहे ना म्हणजे कंपल्सरी लागू केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पोरांनी प्रत्येक पोरीने आहे ना ढोल ताशा पथकामध्ये 1 वर्षासाठी जायचं. हा, मग ह्या गोष्टी तर व्यापार हा होतच आहे, व्यापार होत आलाय आणि वाढ पण होत आली. आणि ती गोष्ट आपण इतिहासात बघायला गेलं तर आहे ना फ्युचरमध्ये ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. नक्कीच ज्या गोष्टी तू सांगितल्या
त्या गोष्टींवर प्रत्येक पथकाच्या सदस्यांनी हे लक्ष दिलंच पाहिजे. आणि परंपरा जपण्याचं काम हे पथक करतच आहे आणि ती जपलीच पाहिजे. पण त्यानंतर एक माझ्या डोक्यात आता बोलता बोलता एक प्रश्न आला, एक वादकासाठी ढोल ताशामधलं स्वर्ग सुख काय? अ, वादकासाठी ढोल ताशामधलं स्वर्ग सुख बघायला गेलं ना अनेक आहे. म्हणजे एक स्वर्ग सुख नाही आहे. जेव्हा बघायला गेलं की गणपती विसर्जन होतं आणि त्यानंतर जे 8 महिन्याचा कालावधी राहतो, त्या 8 महिन्यामध्ये प्रत्येक महिना आमच्यासाठी खूप कडक असतो. की कधी हा महिना संपेल, कधी जून चालू होईल, जुलै चालू होईल, कधी ढोल वाजवायला भेटेल. आणि जेव्हा जून जुलै चालू होतो, म्हणजे जून बेसिकली सर्व पथकांची ओपनिंग ही जूनमध्येच होती. आणि जेव्हा जूनमध्ये वाद्यपूजन होतं पहिलं, आणि तेव्हा तो पहिला ठोका पडतो. जेव्हा तो पहिला ठोका पडतो ना, किती 8 महिन्याची जर वाट बघितली ना, बास, हे पहिलं म्हणजे स्वर्गसुख आहे प्रत्येक वादकासाठी. जो पहिला ठोका पडतो त्यानंतर ज्या चाली बसवल्या जातात, दरवर्षी नवीन नवीन चाली येतात, नवीन नवीन व्हेरिएशन करताय. जेव्हा संपूर्ण वादक संपूर्ण वादक 50 जणांचं जी टीम असते, ती अ, एखादी चाल ही बरोबर वाजवते, कुठंच कोण चुकत नाही. आणि जेव्हा ती शेवट होतो तिचा, की तेव्हा स्वर्ग सुख, की अरे यार, बास, हीच मेहनत होती, हेच पाहिजे होतं आम्हाला. म्हणजे प्रत्येक जण एकत्र झालेलं असतं त्यावेळी. आणि त्यानंतर स्वर्गसुख म्हणजे जेव्हा एखादी मिरवणूक असेल आणि त्या मिरवणुकीमध्ये पहिला ठोका पडतो, आणि त्यामध्ये विशेष असं असतं की त्यावेळी आसपास लोक असतात, आणि तेव्हा तो पहिला मिरवणुकीचा ठोका जेव्हा पडतो, तेव्हा ती एक वेगळीच एनर्जी राहते, आणि ते एक स्वर्गसुख आहे. पण ह्या सर्व स्वर्गसुखला बघायला गेलं की ते थोडंसंच आहे बाबा. ह्यातलं थोडं, यातलं थोडं, बरोबर. सर्वात मोठं स्वर्गसुख बघायला गेलं की आता जे पुण्याचे वादक आहे, पुण्यामध्ये जे वादक करतात, पुण्यातले पथक आहेत, त्यांना स्वर्गसुख हे माहिती. पण जे बाहेर बाहेर जे पथक आहे, नगर, नाशिक, संभाजीनगर, हे अदर ठिकाणीचे पथक आहे, त्यांना हे स्वर्गसुख माहीत नसावं. स्वर्गसुख म्हणजे अ, गणेश मिरवणुकीला शेवटच्या दिवशी कमरेला ढोल बांधून, कमरेला ताशा बांधून, हातात तो भगवा ध्वज घेऊन एका रोडच्या दिशेला निघायचं. रोड जो आपण, जेवढी आपली नजर जाते तेवढ्यापर्यंत अख्खा रोड हा मोकळा असतो. पण रोडच्या डावीकडे आणि उजवीकडे बघायला गेलं तर लाखो लोकसंख्या, लोक ह्यांची फक्त एकच मागणी लागते की वाजवा. त्यांचे कान तरसले राहतात ते वादन बघण्यासाठी, डोळे ते टिपून असतात ते वादन बघण्यासाठी. आणि जेव्हा त्या रोडावर वादन केलं जातं, ते म्हणजे जगात सर्वात मोठं स्वर्गसुख. म्हणजे एखादा वादक, जर तो वादक असेल, त्यांनी त्या रोडावर वादन केलंच पाहिजे. आणि तो रोड म्हणजे लक्ष्मी रोड. लक्ष्मी रोड ते अलका चौक, हा जो प्रवास आहे, हा मोजून 2 ते 3 मिनिटाचा आहे. पण त्या अंतराचं वादन ते 8 ते 9 तासाचं आहे. 2 ते 3 मिनिटं रस्त्याचं वादन 8 8 ते ते 9 तासाचं असतं. आणि खरं बघायला गेलं ना, की आम्ही जेव्हा 2 महिने प्रॅक्टिस करतो, आम्ही 3 तास प्रॅक्टिस करतो. आम्हाला 2 तासाच्या वर आम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. थकतो. पूर्ण कमरेला वण आलेले राहतात, दोरी बांधलेली असते, रुतते ती. पण जेव्हा ते 8 तास आम्ही वाजवतो ना, तेव्हा आम्हाला वाटतच नाही आम्ही 8 तास वादन केले. आम्हाला थोडंही त्रास होत नाही. त्रास होत. कारण ती आमच्या आसपास जी पब्लिक असती, त्यांच्यात जी एनर्जी असती, ती एनर्जी आमच्यात येते आणि आम्ही वादन करतो. आणि त्या लक्ष्मी रोडचं जे वादन चालतं, लक्ष्मी रोडवरचं वादन प्लस प्लस मानाचा गणपती आणि अलका चौकचं शेवटचं वादन, हा जो एक पॅच आहे, हा म्हणजे स्वर्गसुख. नक्कीच मी तुमच्या चॅनलच्या थ्रू आहे ना, अनेक वादकांना सांगेन की जर तुम्हाला स्वर्गसुख, जर तुम्हाला आहे ना वादक म्हणून एक स्वर्ग बघायचा असेल, तर एकदा मानाचा गणपती हा लक्ष्मी रोडला वाजवा. तुम्ही त्यानंतर नाही का, तुम
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तुमचं. नक्कीच प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही एकदा वाजवा. आणि मला भाग्य लागणार आहे ह्या वर्षी, की मी अजून थरथर कापतोय, कारण ह्या वर्षी मला तो मौका भेटणार आहे कलावंताच्या दृष्टिकोनाने. आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे, की जे स्वर्गसुख बघतो मी आतापर्यंत दुसऱ्यांच्या डोळ्यातून, हे मला आता स्वतः माझ्या डोळ्यांनी बघायला भेटणार आहे. बरोबर. तुम्ही वादक 8 ते 9 महिने या वादनाची वाट बघता, जसं तू म्हणाला आता. बरोबर आहे. महिन्यात फक्त ते 10 दिवसाचा गणपती असतो, 11 दिवशी विसर्जन होतं. तुम्ही 8-9 महिने त्याची वाट बघता. त्यानंतर सर्व तुमचे जे काम असतील, ऑफिस असेल, घरदार सोडून, तू उल्लेख पण केलता, तुला जेव्हा वादक म्हणून यायचं होतं, तू 350 किलोमीटरचा प्रवास करून म्हणजे कोपरगाववरून तू पुण्यापर्यंत शनिवार रविवार फक्त वाजवण्यासाठी यायचा. बरोबर. या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही 2 महिने पथकाला देता, रोज सराव करतात. त्यानंतर आपले लाडके बाप्पा येतातच, बाप्पाचं स्थान पण होतं. पण ते 10 दिवस तुमच्यासाठी उत्सवाचे दिवस असतात. बरोबर. आणि अनंत चतुर्थीचा दिवस येतो. तो दिवस एका वादकासाठी कसा असतो? मला वाटलं नव्हतं हा तू प्रश्न विचार. काय बोलू त्या, की एखाद्या वादकासाठी जी आम्ही 8 महिने वाट बघतो, 2 महिने प्रॅक्टिस करतो, सराव करतो, ते एका दिवसासाठी अनेक वादक होतात, वादन होता त्यात अनेक होता. पण तो दिवस एक वादकासाठी खास असतो. आम्ही सकाळी 9 वाजता शाळेत जातो, जिथं आमची प्रॅक्टिस चालती. जे 2 महिन्यापासून आम्ही तो ढोल बांधतोय, आम्हाला माहिती आहे हा शेवटचा ढोल ह्या वर्षी बांधणार आहे आपण. ढोलाची आरती केली जाते. जेव्हा ते सुखदरता दुःख हरतात ती आरती चालती, कोणाच्या तोंडातून आवाज निघत नाही, प्रत्येक रडत असतो, प्रत्येक जण रडत असतो. म्हणजे माहिती की आता हा शेवट आलाय, आपल्याला बाप्पाला निरोप द्यायचं. नंतर जेव्हा जी आरती संपते आणि त्यानंतर गणपती बाप्पा मोरया होतो, तेव्हा असली एनर्जी येते. आणि त्यानंतर लक्ष्मी रोड किंवा असे काय मिरवणुकीमध्ये आम्ही जातो आणि लोकांची एनर्जी बघतो, अरे बस आपल्याला गाजवायचंय, आज गाजणार आहे, आपण वाजवणार आहे बाप्पाला, आनंदातच आपण आहे ना अलविदा करणार आहे आज. आणि सर्व होतं, सर्व आम्ही मिरवणूक 7 तास जसं आहे तशी वाजवतो. आणि एक वेळ येते जेव्हा एक चाल असती, एक ताल असती, ताशाची दरी असते, ही दरी वाजती, तेव्हा आयडिया येते की हा शेवटचा ठोका आहे. म्हणजे प्रत्येक वादकाच्या डोळ्यात पाणी असतं तेव्हा. म्हणजे कसं मी सांगू, तू सांगताना जरा इमोशनलच होतोय. प्रत्येक वादकाच्या मनात असतं की अरे हा का आला शेवट. जे आम्ही 8 महिन्याची वाट बघितली, 2 महिन्याची सराव केला, 8 तासाचा जो आता दिवसाचा प्रवास केला, हा सर्व एकत्र करून जेवढी एनर्जी आम्ही लावलेली असते त्या पुढच्या 10 मिनिटात आम्ही वापरतो. कुठून येते, काय येते, अंगाच्या इथून कमरेपासून आहे ना वन उठता, रक्त येतं, हात सुजलेला राहतो, रक्त असं लाल झालेला असतो, हात थापी मारून मारते, लाल झालेला असतो हात. कुठून येते एनर्जी माहित नाही. आणि तो ठोका मारतो आम्ही, शेवटचं वादन करतो, शेवटची चाल वाजवतो मी. आणि तो शेवट आम्ही ढोल सोडतो. प्रत्येक जण एकमेकांच्या गळ्यात भेटतात, प्रत्येक जण रडतो. म्हणजे आपण म्हणतो की मुलीच रडतात. तुम्ही मुलं रडताना बघायचं असेल तर शेवटच्या दिवशी एखाद्या वादकाने, एका पोराने ढोल सोडला त्यानंतर त्याचे डोळे बघा, लाल डोळे असतात, पाणी असतं डोळ्यात. म्हणजे मी आता इथे हे फॉर्मल इंटरव्ह्यू चालू आहे, तरी पण माझ्या डोळ्यात पाणी येतं. मग त्यावेळी माझी काय अवस्था होत असेल विचार करू शकता तुम्ही. आणि एक गोष्ट सांगेल की हे जे वादन करतो आम्ही, शेवटचा ठोका वाजवतो, तो बाप्पाला निरोप देण्यासाठी नाही, तर बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण दिसते आमची. हा आमच्यासाठी तो दिवस असा दिलोप. नक्कीच प्रितेश, तू सांगितल्याप्रमाणे तू तुझी पूर्ण भूमिका मांडली.
एक ढोलताशा वादकाचा प्रवास कसा असतो, तू तुझा प्रवासही सांगितला त्याबद्दल. ढोलताशा वादक ही परंपरा जपते, व्यापार तरी असला पण तरी परंपरा जपत आले. ढोलताशा मागचा इतिहास तू सांगितला, ढोलताशा पथकावर होणारे आरोप तू सांगितले. एक वादकासाठी स्वर्ग सुख काय असतं तू तो पण उल्लेख केला, की लक्ष्मी रोड. लक्ष्मी रोड पासून अलका चौकापर्यंत तो 2 ते 3 मिनिटा अंतराचा रस्ता आहे, पण त्या तिथं वादनाकरता 8 ते 9 तास लागतात. तू ते सांगितलं, तू सगळी भूमिका मांडली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे. नाही, धन्यवाद तुम्ही मला बोलवल्याबद्दल. वादक म्हणून माझी भूमिका स्पष्ट करायला मला तुम्ही मौका दिला, तुमचं हे डेज दिलं. नक्कीच प्रत्येक माझं तर एकच बोलणं त्यावर, की जेवढं तुम्हाला आहे ना पथक जॉईन करता येईल, ढोल ताशामध्ये तुम्हाला सामील होता येईल, की तुम्ही त्यांनी आपल्याला एक सवय लागती, एक वळण लागतं, गोष्टी कशा विचार करायच्या, कोणावर कसा आपण कोणाचा कसा किती मान ठेवायचा, कसा आपण आहे ना एक शिस्त लागती एक प्रकारे. तर पथक हे नक्कीच हे काम करतं. अनेक गोष्टी होत असेल पथकामध्ये, व्यापार अनेक असे व्यापार होत आहे किंवा पथक वाढ होते. ह्या गोष्टी भविष्यासाठी चांगल्याच आहे, की त्यांनी जी जनरेशन आहे ना वाचनाकडे न वळ ती चांगल्या मार्गाकडे वळ. आणि सध्या बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काही तरुण आता उल्लेख करायला तर दारू का वगैरे याकडे वळतात ते, पण याकडे न वळता समजा तुम्ही 2 महिने एका पथकाला दिले, वादक म्हणून असून ताशात आहे असं ते असेल, एक वादक म्हणून दिले तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टीकडे पण जाऊ शकता. बरोबर. असं तुझं मी मुक्त. तुझ्या बोलण्यामध्ये मला एवढं जाणवलं, मला मनामधून स्वतःला इच्छा होती की मी पुढच्या वर्षी, आता या वर्षी मला चान्स तर भेटलाच नाही आणि भेटणार आहे नाही, पण पुढच्या वर्षी नक्कीच मी एखाद्या पथकाला जॉईन होईन असं मी सर्व प्रेक्षकांना म्हणतोय. आणि तुम्हीही जॉईन व्हा. एक चांगला माणूस बनायचा असेल तर पथकाकडे तुम्ही चांगल्या नजरेने बघा आणि तुम्ही नक्कीच चांगला माणूस घडू शकता. हे आजच्या मुलाखतीतून समोर आले. प्रीतेचा एक वादक म्हणून जीवन प्रवास समोर आला. पथकावर होणारे आरोप असो, प्रत्यारोप असो, पण पथक हे एक परंपरा जपण्याचं काम करते, जे आपण बघितलेलं आहे. आणि एक वादकाचं स्वर्ग सुख काय असते ते आपण प्रितेशकडून जाणून घेतलंय. असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर करणार आहोत. त्यासाठी महाराष्ट्र 24 एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. आणि तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.